हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया, आजचं रुटीन काय काय आहे। आणि आज ना संडेचा दिवस होता आणि मी भाजी आणायला चालली होती। अर्णव कुणालचे ड्रॉइंग क्लास पण आहेत आणि प्रत्येक वेळेस ना फौजींसोबतच मी भाजी वगैरे आणायला बाहेर जातो मार्केटमध्ये। तर कारण एकटं जाण्यासारखं नाही, कारण थोडं लांब पण आहे आणि फौजी असले ना थोडं बरं वाटतं। पण आज असं वेळ आली होती, फौजींना म्हणजे बिझी रुटीन होतं त्यांचं, संडे असून पण त्यांना काहीतरी काम होतं। त्यामुळे फौजी बोलले की तू जा, कधी नाही कधी तर धाडस केलंच पाहिजे, प्रत्येक वेळ सारखे नसते, कधी माझ्याशिवाय पण तुला कोणती ना कोणती कामं करावी लागतील। आणि जास्त करून फौजींच्यावर डिपेंडच राहते मी की चला फौजी येतील, फौजी घेऊन जातील। आणि आज ना खूप मोठं धाडस केलं होतं, कारण जिथं जायचं होतं ते अंतर पण लांब होतं। कधीच मी असं रिक्षानं वगैरे गेली नाही, कायम मी फौजींनाच घेऊन सोबत गेली होती। फौजी म्हणतात वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही, थोडा प्रयत्न करत जा, एकटी बाहेर जायत जा। आता मुलं पण मोठी झाल्यात, तर म्हटलं चला। आता तर मी जाताना ना फौजींच्यावर थोडं रागवलीच होती की फौजी म्हटले तू एकटीच जा मुलांना घेऊन, राग तर आलाच होता। पण म्हटलं चला एकदा आपण धाडस करूया। आणि मुलांना पहिल्यांदा मला ड्रॉइंग क्लासेसला सोडायचे होते, त्याच्यानंतर मला भाजी मार्केटला जायचं होतं आणि 15-20 मिनटं लागत आहेत अर्णव कुणालच्या क्लासेसला, तिथून पुढं मार्केट भाजी मार्केट आहे। तर आता मी निघाली आहे, चला म्हटलं आपण पण प्रयत्न करून बघूया। फौजी म्हणतात करू शकते तू, पण म्हणजे धाडस करत नाही। स्कूटी पण आहे पण बाहेर म्हणजे मार्केटमध्ये स्कूटी घेऊन जायला पण मला भीती वाटते की एवढ्या गर्दीमध्ये नको। आणि इथं कसं आहे की ट्रॅफिक रूल कोण मानतच नाही, कशा पण आडव्या तिडव्या गाड्या इकडे सगळ्या जातात, त्यामुळे बाहेर गाडी घेऊन यायला पण भीती वाटते। आपल्या आर्मी कॅम्पमध्ये आतमध्ये म्हणा इकडे तिकडे मी जाऊ शकते, पण बाहेर मार्केटमध्ये जायचं म्हटलं तर नको वाटतं, करायला जायचं एक आणि व्हायचं दुसरंच। तर चला रिक्षा वगैरे केली अर्णव कुणालला। आता इथं बघा ड्रॉइंग क्लासमध्ये पोहोचलो होतो, मुलांना थोडा लेटच झाला आहे आणि त्यांना मी ड्रॉइंग क्लासला पाठवले। आणि इथं भाजी मार्केटमध्ये आलो आहे मी भाजी वगैरे घ्यायला, थोडीफार मी भाजी घेतली आणि त्याच्यानंतर फौजी आले थोड्या वेळात। तर हिरव्या भाज्या पण आता मार्केटमध्ये येत आहेत, थंडीचे दिवस सुरू झाले की हिरव्या भाज्या मार्केटमध्ये यायला सुरू होतात। तर आता इथं बघा फौजी आले होते आणि मला खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूप आनंद वाटत होता। मी थोडा वेळ म्हणजे भाजी घेतली पण खूप अशी घबराट होत होती मनामध्ये की कसं काय, पण फौजी जेव्हा आले ना तेव्हा खूप छान वाटलं। आणि फौजी म्हटले मला माहीत नव्हतं टाईम भेटेल की नाही, उगाच तुला मग थांबवून ठेवणार की मी येतो आणि मला टाईम नाही भेटलं तर। पण फौजींना थोड्या वेळानं टाईम भेटले, ते डायरेक्ट मार्केटमध्येच आले, इथं मी भाज्या वगैरे घेतच होती। चला आता इथं भाज्या वगैरे घ्यायचं चालू आहे, करा ब्लॉग कंटिन्यू। आणि आता मार्केटमधून घरी आलो होतो, अर्णव कुणाल अजून आले नव्हते, त्यांचे क्लास चालूच होते। चला म्हटलं तोपर्यंत स्वयंपाक बनवूया, त्या दिवशी संडे होता, त्यानंतर व्हिडिओ काय घ्यायला जमला नाही। आणि बाकी घरात दिवसभर काही ना काहीतरी कामं, ज्या भाज्या आणलेल्या त्या व्यवस्थित फ्रीजला ठेवल्या। तर त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ घेतलाय, तर करा कंटिन्यू। हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया, आजचं रुटीन काय काय आहे। आणि आता ना 5 वाजून बघा 10 मिनटं झाल्यात, तर 5 वाजून 10 मिनटं झाल्यात, आता मी व्हिडिओची सुरुवात करत आहे। सकाळपासून व्हिडिओ घ्यायचं म्हटलं पण काही व्हिडिओ घ्यायलाच झालं नाही, म्हटलं आता संध्याकाळी घेऊया। आज मी लवकरच स्वयंपाक बनवत आहे, कारण आज ना फौजींचे दोस्त आहेत इथं, ते सुट्टीवरून येत आहेत, तर त्यांच्यासाठी मला स्वयंपाक बनवायचा आहे। ते शाळेत कर्नाटकचे आहेत, पहिल्यांदाच येत आहेत ते, तर म्हटलं चला आपण त्यांना स्वयंपाक बनवून देऊया। कारण नवीन नवीन कोणतं आलं की कसं काही आपलं म्हणजे पसारा लावलेला नसते, भांडी म्हणा किंवा सगळ्या गोष्टी गॅस वगैरे सगळ्या, म्हणजे नवीन नवीन आलं की थोडंसं टाईम लागतं ॲडजस्ट व्हायला। तर म्हटलं आपण त्यांना स्वयंपाक देऊया। फौजी मला म्हटले माझा फ्रेंड येणार आहे, तर म्हटलं चला काही हरकत नाही, आपण त्यांना स्वयंपाक बनवून देऊया। कारण माहीत आहे आता आम्ही पण भरपूर वेळा नवीन ठिकाणी गेलो तर खूप मुश्किल होतं, पहिल्या दिवशी तर खूपच अवघड होतं, घरामध्ये काहीच नसते, राशन पण नसते, सगळ्या गोष्टी सगळीकडे पसारा असतोय, मग कसं स्वयंपाक बनवणार। तर म्हटलं चला काही नाही,
जेवढं मला जमतंय ना तेवढं मी बनवीन आणि त्यांच्यासाठी म्हणजे देईन. आणि कर्नाटक म्हणलं आपल्या महाराष्ट्राजवळ जवळ खूप लांबून येता येतो. 2-3 दिवसाचा प्रवास तर आरामात असतोय. तर भूक तर लागतेच. तर चला आता मी डाळ वगैरे बनवल्या, छोलेची भाजी बनवायची, चपातीला कणिक मळल्या, थोडाफार मी म्हणजे आवरलंय स्वयंपाक. तर करा ब्लॉग कंटिन्यू. बघूया आता मी काय काय स्वयंपाक बनवणार आहे. आणि चला तर मग. आणि इथं डाळ वगैरे बनवून झाली होती आपली. त्याच्यानंतर आटा वगैरे पण झाला होता. कुकरमध्ये आता छोले म्हणजे शिजायला टाकल्यात. एका साईडला छोलेसाठी मसाला वगैरे पण बनवलाय. तर चला स्वयंपाक आता सगळा बनवून घेते. व्हिडिओ घ्यायला जमला तर नक्की घेईन. आणि नवीन कोणतरी येणार त्यांना स्वयंपाक द्यायचं म्हणलं थोडं टेन्शन तर राहतंच की कसा बनेल, काय होईल, त्यांना आवडेल की नाही. पण चला मी तर 100% प्रयत्न करणार आहे की छानच बनवायचा. तर चला आता मी लागते पटपट कामाला. आता मी मसाला वगैरे बारीक करून घेते. करा ब्लॉग कंटिन्यू. आणि चला आता स्वयंपाकाची गडबड सुरू झाली. मसाला वगैरे बारीक करून घेतो. एका साईडला आपले छोले वगैरे पण शिजले होते. तर म्हटलं छोलेची भाजी फोडणी देते आणि त्याच्यानंतर ते आल्यानंतर त्यांना चहा वगैरे पण द्यायचा आहे. आणि नंतर गरमागरम चपात्या बनवीन. भात पण आता लगेच लावीनच. आणि खूप अवघड होतं बघा, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं, परत तिसऱ्या ठिकाणी जायचं. तर हे सगळं म्हणजे खूप मुश्किल आहे. 3-3 वर्षांना आमच्या पोस्टिंग येतात. आपण कसं एका ठिकाणी सेट झालो असतं ना तर आपल्याला तिथं छान वाटतं आणि थोडं करमायला हळूहळू सुरू होते आणि लगेच परत पोस्टिंग येते. 3 वर्ष कधी निघून जातात ते पण कळत नाही. 1 वर्ष तर ॲडजस्ट व्हायला जातं. दुसरा वर्ष थोडं तिथं छान वाटतं आणि तिसरा वर्ष तर लगेच पोस्टिंग येणार असं म्हणण्यातच ते वर्ष निघून जातं. तर फौजींसोबत फौजी पत्नींचं जीवन पण खूप अवघड आहे. त्यांना पण खूप गोष्टी सहन कराव्या लागतात. खूप गोष्टींचा त्याग करावा लागतं. आता बघा प्रत्येक ठिकाणी आमच्या मैत्रिणी होतात. एवढ्या छान मैत्रिणी होत्या आमची की येताना ना खूप रडायला पण येतं की नको जायला सोडून. पण काय करणार, एवढा छान आपला संसार मांडलेला असतो तो मोडायचा, परत दुसऱ्या ठिकाणी जायचं, परत तिसऱ्या ठिकाणी जायचं. तर आतापर्यंत ना फौजींसोबत मी 3-4 पोस्टिंग तरी वाईट वाटतं. मी मसाला वगैरे बारीक करून घेतलाय. छोले अजून आपले शिजत आहेत. तोपर्यंत थोडीफार भांडी आहेत ना ती क्लीन करून घेतो. आणि कसं असतं नवीन ठिकाणी यायचं, परत आपला नवीन सगळा संसार मांडायचा, तर त्याला पण टाइम लागतं. असं नाही का लगेच आल्यानंतर होते. 1-2 दिवस त्यांना जातीलच सगळं म्हणजे भांडी वगैरे लावायला. तर म्हटलं आपण 1 दिवस तर स्वयंपाक देऊया. एक दुसऱ्या ताई आहे त्या उद्या देतील. असं दोघी-तिघी मिळून 3 दिवस त्यांना स्वयंपाक देणार आहे. मग त्या आरामात त्यांचं काम वगैरे करतील. घरातला सगळा त्यांचा सेट संसार वगैरे लावतील आणि मग त्या त्यांच्या कामाला सुरुवात करतील. रोज थोडं मग सगळ्यांनी हेल्प केली ना त्यांना पण इझी होईन जाईल. तर आम्ही असंच करतो इथं फौजी वाईफ. आम्ही सगळ्याजणी असंच एकमेकाला हेल्प करतो. कारण कोणीही नवीन आलं ना तर त्यांना अवघडच वाटतं. कारण नवीन ठिकाण, नवीन जागा, हे घर नवीन, सगळं नवीन, किचन नवीन, सगळं नवीनच असतंय. तर इकडून संसार आपला उचलायचा, दुसरीकडे न्यायचा, परत तिथून उचलायचा, तिसरीकडे न्यायचा. तर खूप अवघड होऊन जाते. पण हळूहळू सवय झाली आता त्यामुळे एवढं काय वाटत नाही. चला आता माझे छोले वगैरे शिजतात. छोल्यांना छान शिट्ट्या वगैरे झाल्या. आता मी त्याची भाजी बनवायला घेते. लगेच चपात्या बनवीन. कारण पटपट आवरायला घेतलं तरच होईल. चपात्या पण थोड्या जास्त बनवायच्यात. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. आणि चला आता जे फौजींचे फ्रेंड वगैरे आहेत ना ते पोहोचल्यात. त्यांना मला चहा द्यायचा आहे. इथे मी चहा बनायला ठेवलाय. आणि स्वयंपाक आपला थोडाफार झालाय, फक्त चपात्या राहिल्यात. तर सगळं पहिल्यांदा किचन वगैरे क्लीन करून घेतलं, सगळी भांडी वगैरे घासल्यात. आणि आता म्हटलं चहा देऊया त्यांना. आणि 6:30 वाजल्यात, 7-7:30ला जेवण द्यायचं आहे. तर फौजी म्हटले अगोदर त्यांना चहा देऊया. कारण आता थंडी सुरू झाली आहे ना तर प्रवासात आल्यानंतर थकल्यासारखं तर होतेच. थोडा चहा दिला की त्यांना पण छान वाटेल. फौजी गेले त्यांच्यासाठी पाणी वगैरे घेऊन. तोपर्यंत तर मी चहा बनायला ठेवलाय. चहा बनला की त्यांना निघून देऊया. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. आता मी चहा देते, नंतर बोलते. आणि चहा वगैरे ना बनवून तयार होता. मी फौजींचीच वाट बघत होते. फौजी आता त्यांना थोडं हेल्प करायला गेले असतील. त्यांच्या बॅगा वगैरे साहित्य ते ठेवण्यासाठी पाणी पण घेऊन गेले बरोबर. आणि त्यांना एक मुलगी, मुलगा आणि ते हसबंड वाईफ असे 4 जण होते. आणि मुलं पण त्यांची म्हणजे मोठी होती. मुलगी 12वीला होती आणि मुलगा 10वीला होता. तर म्हटलं चला ते पण चहा घेतील. थोडं मोठे आहेत ना तर सर्वजण म्हटलं चहा घेते. तर आता इथं बघा थोडासा चहा ना कमी पडला होता. तर फौजी म्हटले परत थोडं दूध वगैरे घाल, आणखी चहा घे. इथं चहा वगैरे झाला. फौजी त्यांना चहा देण्यासाठी निघाले आहेत. माझं आता चाललंय चपात्या वगैरे बनवून घ्यायचं. म्हटलं आता सगळ्या बनवायला मला अर्धा तास तरी जाईल. तोपर्यंत ते चहा वगैरे घेतील. नंतर बाकी डाळ आणि छोले वगैरे भाजी सगळं गरम करून घेईन. म्हणजे मला अर्धा-पाऊण तास जाईल हे सगळं आवरायला. तोपर्यंत चपात्या पण आपल्या बनवून तयार होतील. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू.
माझा ना एका साईडला स्वयंपाक चालूच होता. फौजींना म्हटलं आज कुणालचा अभ्यास घ्या, कारण मला टाईम नाही भेटणार. फौजी जास्त करून अर्णवचा अभ्यास घेतात, कुणालचा घेत नाहीत, कारण कुणाल ना खूप परेशान करतो. अभ्यास कमी पण त्याची बडबड खूप असते, त्यामुळे फौजी मला म्हणतात तूच त्याचा अभ्यास घे. म्हटलं आजच्या दिवस तुम्ही घ्या, कारण मला बाकीची पण कामं आहेत. आपला सगळा स्वयंपाक बनला होता. फौजी आणि अर्णव स्वयंपाक आपला देण्यासाठी गेले होते आणि समोरच्या बिल्डिंगमध्येच ते नवीन गेस्ट आले होते. आपली ही बिल्डिंग आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये. तर चला त्यांना आम्ही टायमामध्ये स्वयंपाक वगैरे दिला. गरम गरमच होतं, म्हटलं जेवून घेतील. त्याच्यानंतर लगेच आम्ही सर्वांनी पण जेवण केलं. आणि आता भांडी, तर म्हटलं भांडी वगैरे घासून घेऊया. खूप अशी भांडी पडली होती. दुसऱ्या दिवशी अर्णव कुणालचं स्कूल आहे, त्यामुळे भांडी ठेवून पण चालणार नाही सकाळ सकाळी, मग खूपच धावपळ होते माझी. तर अशा प्रकारे आजचा दिवस होता. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळा प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये. मी छोटासा प्रयत्न करत आहे. माझं बंगालचं रुटीन, इथलं आमचं डेलीचं रुटीन वगैरे कसं असतं काय, ते सगळं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. ते तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर भेटूया उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.